नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे व्हायरल मराठीवर. आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या हिवाळी राजधानीतील म्हणजेच नागपूर जिल्ह्यातील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे. ही स्थळे त्यांच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना खूप आकर्षित करतात. तर चला सुरू करूया 10 ते 1 अशी ही सफर. नंबर 10, सेमिनरी हिल्स. हिरवाईने वेढलेले सुंदर टेकडे. सायंकाळी सकाळी वॉकिंग आणि व्यायामासाठी उत्तम. येथून नागपूर शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. हे ठिकाण शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य खूपच नयनमनोहर असते. नंबर 9, आंबेझरी तलाव. आंबेझरी तलाव हा नागपूरचा ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचं सुंदर देणं आहे. हा तलाव सन 1800 मध्ये भोसले राजाच्या काळात निर्मिला असून त्या काळी नागपूर शहराला पाणी पाजण्याचे काम या तलावाने केले आहे. या तलावाशेजारी आंब्याची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असल्याने या तलावास आंबेझरी हे नाव मिळाले असावे. तलावाशेजारीच सुंदर आंबेझरी गार्डन आहे. 18 एकरात पसरलेल्या या उद्यानात लहानग्यांसाठी खेळणी, चालण्यासाठी पायवाट आणि बोटिंगची सुविधा आहे. सकाळ संध्याकाळ शेकडो लोक व्यायाम, जॉगिंग आणि विश्रांतीसाठी येथे येतात. नंबर 8, उमरेड पवनी खारंडला अभयारण्य. हे अभयारण्य नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात येते व याचा काही भाग भंडारा जिल्ह्यात पसरलेला आहे. नागपूर शहरापासून साधारणतः 58 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण स्थित आहे. 2013 साली या अभयारण्यास अधिकृत अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. हे अभयारण्य 180 ते 200 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. येथून वाहणारी वैनगंगा नदी, गोसाखुर्द धरण आणि हिरवाईने नटलेल्या टेकड्या या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात. येथील मुख्य आकर्षण म्हणजे वाघ, तसेच चित्तीबाग, रानकुत्रा, अस्वल, गवे, नीलगाय, सांबर, हरिण याशिवाय अनेक दुर्मिळ प्राणी येथे आढळतात. तसेच 90 पेक्षा जास्त पक्षी प्रजाती आणि साप, आजगर, मॉनिटर लिझर्ड यासारखे सरीसर्प देखील येथे आढळतात. हे अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी नैसर्गिक मार्गाने जोडलेले आहे. सफारीसाठी सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 2 ते 6 या वेळेत प्रवेश दिला जातो व सोमवारी अभयारण्य बंद असते. या ठिकाणी नागपूर विमानतळ व रेल्वे स्टेशनवरून सहज पोहोचता येते. नंबर 7, खिंडशी तलाव. खिंडशी तलाव हा नागपूर जिल्ह्यातील रमटेक शहराजवळ स्थित आहे. नागपूरपासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर तर रमटेकपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर हा तलाव स्थित आहे. खिंडशी तलाव हा फक्त निसर्गाचा देखणा भाग नाही तर एक जलाशय, पर्यटन केंद्र आणि जलक्रीडा ठिकाण आहे. याची लांबी 6.5 किलोमीटर तर रुंदी 3 किलोमीटर इतकी आहे. तलावाच्या आजूबाजूला हिरवी वनराई, टेकड्या आणि नैसर्गिक वातावरण आहे. या ठिकाणी मोटार बोट, पैडल बोट, रोईंग बोट हे पर्याय आहेत व वॉटर स्कूटर, स्पीड बोट, जेटस्की सारखे इतर साहसी खेळही उपलब्ध आहेत. नंबर 6, ड्रॅगन पॅलेस. ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे स्थानिक तसेच दूर देशातून येणाऱ्या लोकांसाठी श्रद्धास्थान व ध्यानाचे केंद्र मानले जाते. हे मंदिर लोटस टेम्पल ऑफ नागपूर म्हणूनही ओळखले जाते. सामाजिक कार्यक्रम, देवस्थानासंबंधित सेवा व शिस्तबद्ध आध्यात्मिक उपक्रम येथे चालतात. या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे मोठी बौद्ध मूर्ती जी सँडलवूड पासून बनवलेली आहे. मंदिराच्या भोवती सुंदर बाग, तळे, फुलांचे उद्यान व शांत पथ आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताच शांत अनुभूती मिळते. शांत उद्यानात चालणे, तळे पाहणे, पाण्यावर मंदिराचे प्रतिबिंब पाहणे हे अनुभव अविस्मरणीय असतात. नंबर 5, रामटेक. रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील एक सुंदर व ऐतिहासिक नगर आहे. नागपूरपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण स्थित आहे. असा विश्वास आहे की राम, सीता आणि लक्ष्मण येथे विश्रांतीसाठी आले होते, म्हणून या टेकडीस रामटेक हे नाव मिळाले. रामटेकचा इतिहास खूप जुनाट आहे.
वाकाटक काळात येथील मंदिराची बांधणी झाली व पुढे यादव राजवटीत राम मंदिराचा विकास झाला. हिवाळा व मान्सून ही या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ आहे. नंबर 4, फुटाळा तलाव. फुटाळा तलाव नागपूर शहराच्या जुन्या भागात चौपाटी रोडजवळ वायुसैनिक नगरीजवळ स्थित आहे. या तलावाचे क्षेत्रफळ सुमारे 60 एकर आहे. फुटाळा तलावाचे सौंदर्य त्याच्या रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेल्या काठामुळे अधोरेखित होते. सायंकाळी येथे स्टॉलवर चहा, भेळपुरी, आईस्क्रीम आणि मोमोज मिळतात. घोडागाडीच्या राईडमुळे अनुभव अधिकच रोमांचक होतो आणि निसर्गप्रेमींसाठी सूर्यास्ताचे दृश्य अविस्मरणीय ठरते. नंबर 3, 0 माइलस्टोन. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स भागात स्थित असलेला 0 माइलस्टोन हा 1907 साली ब्रिटिशांनी ग्रेट टायगोनोमॅट्रिक सर्वे ऑफ इंडियाचा भाग म्हणून उभारला. हा दगड भारताच्या भौगोलिक केंद्राचे प्रतीक मानले जाते. या दगडावर एक उंच सँडस्टोन पिल्लर आहे ज्याच्या आधारावर 4 घोड्यांची कोरीव शिल्प बनवलेली आहेत. 0 माइलस्टोन हे केवळ एक भौगोलिक केंद्रच नाही तर नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. जर कधी नागपूरला तुम्ही आलात तर या ठिकाणास नक्की भेट द्या. नंबर 2, दीक्षाभूमी. दीक्षाभूमी जेथे भारतातील सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी हजारो लोकांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. हा दिवस भारताच्या सामाजिक इतिहासात एक मोठा टप्पा मानला जातो. येथे मोठे बौद्ध स्तूप, शांत उद्यान आणि ध्यान करण्यासाठी जागा आहे. मुख्य स्तूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत बांधला आहे. नंबर 1, पेंच राष्ट्रीय उद्यान. पेंच राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्याच्या सीमेवर वसलेले एक प्रसिद्ध अभयारण्य आहे. या ठिकाणास भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मे दरम्यान, विशेषतः मार्च महिना हा योग्य वेळ मानली जाते. या ठिकाणी वाघ, भारतीय लांडगा, जंगली कुत्रा, सियार, गवा, चितळ, कोल्हा इत्यादी प्रमुख प्राणी आढळतात. तर सुमारे 325 पक्ष्यांच्या प्रजाती ज्यात धनेश, कोस्टल ईगल, भारतीय रोलर, बगुले इत्यादी पक्षी आढळतात. या ठिकाणी सफारीसाठी सिल्लारी गेट आणि टुरिया गेट ही लोकप्रिय प्रवेशद्वारे आहेत. तर ही आहेत नागपूर जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे. यात एखादे ठिकाण राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.